तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे पाटील दश फॅमिली ओमान। तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। आणि आज आहे मकर संक्रांती। मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। अशा अवस्थेत म्हणजे मी ठरवलं होतं की आज ब्लॉग नाही बनवायचा, कारण थोडी तब्येत पण डाऊन आहे, थोडी नाही जरा जास्त। थोडा चांगलाच राहण्याचा प्रयत्न करते, पण नाही आज थोडा जास्तच झाला, थंडी आणि थोडा फीवर सारखा। दर्श मला बोलतो की मम्मी प्लीज व्हिडिओ कर ना, मला का रे? ते बोलता नाही, मला शुभेच्छा द्यायचे सगळ्यांना। म्हटलं हां ठीक आहे चालेल, तर त्यासाठी बनवते। बोल शंपूर त्याला पण भरपूर आले, नाकाजवळ पाणी, सगळा छाती पूर्ण त्याची वाजते गुरगुर गुरगुर। काल पण त्याला औषध अजून पाठवलेलं, आता पण पाजलंय। कारण कधी कधी काय होतं, शाळेत बरीच ठिकाणची पोरं येतात आणि मग प्रत्येकाचं इन्फेक्शन होऊन जातो। मुलं कशी खेळता खेळता एकामेकाला हात मारतात किंवा टिफिन पण एकामेकाचं शेअर करतात, तर त्यामुळं बोल मकर संक्रांतीच्या जोरात बोलतो। बोल मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। हॅपी संक्रांत। हॅपी संक्रांत बोलला, ठीक आहे। शाळेत जायला निघालंय, सचिन पण गेले निघायला, ठीक आहे। टिफिन नॅपी दिलाय तुला, तो यूज कर, ठीक आहे। खिशामध्ये मी ठेवते तुझ्या, तर तुला खासी आली तर तोंडावर धर, ठीक आहे। आणि नाकातनं पाणी आलं तर त्याच्याने पूस। जास्तच काय त्रास झाला तर टीचरला सांग, ओके? टीचर पप्पाला फोन लाव। त्याला शूज जरा घालायला, तुझे केस पण चलतात फोन मला तर तिथे फोन नाही करत, मला तर पुढे तिला बोलतात आणि तिच्या मारतो मग त्याला। मुलं छोटे ते एकामेकाबरोबर मस्ती करतात नाही, मग मारले बिरले म्हणजे एकामेकाची नावं पण सांगतात। जरासा कधी कधी काय असतं, बोट लावलं तरी पण एकामेकाची नावं। तोच सांगते की टीचर मला कोणी मारलं तर मी टीचरला सांग, टीचर त्याला मारते। आपण कमी नाही, नंतर भेटू थोड्या वेळाने। असं वाटतं दोघांना सोडून जरा थोडा वेळ पडते। चल बाय बाय बोल, हॅपी संक्रांत बोल जोरात। हॅपी संक्रांत। काय सचिन, संक्रांतीच्या शुभेच्छा। मकर संक्रांती। तू खाण्यात व्यस्त आहेस। दर्शन नाही माझ्या काळा ड्रेसला, दर्शकडे काळा आहेच नाही। हा जॅकेट घातलं ना, चल चल मी तुला भरवते, चल बस इथं चेअरवर बस। चेअरवरती बस। तोच करतोय हे वाकडे तोंडे। हा चला चला चहा पिया, चला। नमस्कार मंडळी, आणि मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। थोडी आधी नाश्ता करून घेतला, कारण गोळ्या खाल्ल्या होत्या। आता जाते देवपूजा करते आणि रांगोळी पण काढून घेते, दारासमोर थोडीशी टाकते, दाखवते नंतर। मी नाक नुसतं चावतोय, त्याच्याकडे काळा पूर्ण काळा नाही आहे, पण जो आहे तो मी घातलाय, चांगला आहे, टॉप आहे। तर मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्यांना। तर रांगोळी पण झाली, देवाची पूजा मी दाखवते तुम्हाला।
झाली आपली रांगोळी. छोटीशी पतंग काढले, येत नाही तरी पण काहीतरी केलंय. देवबाप्पाची पूजा पण झाली आणि बाहेरचं वातावरण पण एकदम मस्त आहे, सुरळीत. थोडं सुगंधासाठी सोडलंय लॅम्पमध्ये धूप असं वाटतं आणि सुगंध पण येते. काहीतरी आपल्या सण वगैरे असलं की जरा मस्त छान वाटतं घरामध्ये. तर असं फिरवलं तरी पण काही हरकत नाही. ॲक्च्युली टांगायचं आहे पण ते टांगायला मला कुठं काही जागा नाही सापडे. तर मंडळी जेवण झाले. जेवण जास्त काही फक्त हळदीची कोबीची भाजी बनवली. चपातीला आटा पीठ नाही लावलं अजून, थोड्या वेळाने लावीन कारण बराच वेळ अजून. तोपर्यंत बाकीची कामं, कपडे धुवून घेतले. बरं नाही तरी पण काम काल पण मी नव्हते धुतलेले, म्हटलं चला घेऊया. विचार केलेला साडी घालायचा, काही दिसत नाही खरं. देवाची पूजा, रांगोळी पोळी झाली. कोबीची भाजी, थोडीशी चटणी बनवते कारण चटणी जास्त पसंत आहे. भाजी शिजते तोपर्यंत जरा चहा करून घेतो. तर यामध्ये चहा प्यायला चहा प्यायला ऊन पण निघून गेला होता बराच. किती वाजले? 11 वाजले. 10:30ला ऊन निघून जातो. आज जरा लेटच झालं. जरा असते सगळं काम करेपर्यंत. त्याच्याला नंतर जमताना सचिन पण असते. नमस्कार मित्रांनो, मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि आज जेवणामध्ये स्पेशल म्हणजे काय नाही, व्हेज आहे फक्त. आणि स्वीट पण काय बनवलं आहे. रिंकूची तब्येत नाही आहे बरोबर. स्वीट आहे म्हणजे फक्त सिंपल जेवण म्हणजे काय, मी कोबीची भाजीच बनवली, चपाती, थोडा इथला उमानी रायता बनवलाय. सगळ्या व्हेजेस, सगळ्या नाही, सचिन काय येते कोबी सारखं त्या पत्त्याला काय म्हणतात, मिंट. हा, ते टाकले. फ्लावर सारखा आहे केतो म्हणजे फ्लावर सारखा नाही बोलू शकत, पण तो सँडविच मध्ये वगैरे, बर्गर मध्ये जास्त यूज केला जातो. उमानी लोक खूप सारे यूज करतात. तर तू आहे चपाती बनवली आहे, थोडी कोबीची, थोडासा दुसरा सालन आहे, रायता आहे, बस एवढाच आहे, जास्त काही नाही. चला मग या सर्व चला या जेवण करायला. तब्येत ठीक नसल्यामुळे काही समजत नाही. त्याच्यात मी खालून पण जाऊन आली, माझ्या शेजाऱ्याची पण तब्येत बरी नाही, खालच्या फ्लोअरला राहतात. त्यांचा राजमा बनवून आली, माझी तब्येत नाही बरी तरी पण. कालच त्यांना मायग्रेनचा अटॅक आला होता. मी गेले होते सकाळी 12 वाजता बघायला. सकाळी मी माझं घरातलं आवडलं. त्याच्यानंतर माझ्या शेजारनी तामिळनाडूचे, तर त्यांनी पोंगलचं, त्यांच्याकडे पोंगल बोलला जातो, त्यांनी स्वीट दिलंय. तांदळामध्ये गुळ आणि सगळे ड्रायफ्रुट्स असतात, त्यांच्या तिकडचा स्वीट आहे तो दिलाय. तर चला